कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणतं जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे शांतपणे लढत आहेत, जे हसतात पण आतून तुटलेले असतात. जर तुमचं मन थकलं असेल तर शेवटपर्यंत ऐका, कारण प्रत्येक अंधारानंतर उजेड असतोच. रेश्मा शांत स्वभावाची पण धाडसी स्त्री होती. तिच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालले होते असे सगळ्यांना वाटत होते. पण खरंच सगळं ठीक होतं का? ती रोज ऑफिसला जाताना आपल्या लहान मुलाला एका बाईकडे सोपवत होती. त्या बाईवर तिचा पूर्ण विश्वास होता. विश्वास इतका की ती कधीच शंका घेत नव्हती. पण काही दिवसांपासून रेश्माला काहीतरी वेगळं जाणवत नव्हतं का? मुलगा आधीसारखा हसत नव्हता. तो शांत झाला होता. हे फक्त तिच्या मनाचा भ्रम होता का? एका दिवशी ऑफिसमध्ये असताना तिच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुझ्या मुलाकडे लक्ष ठेव. हा मेसेज कोणाचा होता? कोणीतरी मजाक करत होतं का? की यामागे काही भयंकर सत्य दडलेलं होतं? रेश्माच्या मनात विचारांचे वादळ उठले. ती लगेच घरी जावं का? की हा फक्त चुकीचा मेसेज समजून दुर्लक्ष करावं? पण आईच्या मनाला शंका लागली तर ती शांत बसते का? त्या रात्री ती नेहमीपेक्षा लवकर घरी परतली. घरात सगळं शांत होतं. बाळ झोपलेलं होतं. बेबी सिटर हसत बोलत होती. पण त्या हसण्यात काहीतरी कृत्रिम नव्हतं का? तिच्या डोळ्यात अस्वस्थता दिसली नाही का? ती काही बोलली नाही, पण तिच्या मनात प्रश्न वाढत गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच मेसेज आला. उद्या उशीर करू नकोस. कोण पाठवत होतं हे संदेश? कोणीतरी तिला सावध करत होतं का? रेश्माने ठरवलं ती दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाणारच नाही, पण ती घराबाहेर गेल्याचा बहाणा करेल. सकाळ झाली. ती मुलाला नेहमीप्रमाणे सोपवून बाहेर पडली, पण काही वेळाने शांतपणे परतली. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. हे नेहमी असं असायचं का? तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती हळूच आत शिरली आणि जे दृश्य तिच्या डोळ्यांसमोर आलं होतं ते पाहून ती स्तब्ध झाली. बेबी सिटर फोनवर कोणाशी तरी बोलत होती. आज शेवटचा दिवस आहे, हे शब्द तिच्या कानावर पडले. शेवटचा दिवस म्हणजे काय? काय घडणार होतं? तिच्या मुलाला काही धोका होता का? रेश्मा थरथरू लागली. ती पुढे सरसावली. तेवढ्यात बेबी सिटरनी तिला पाहिलं. क्षणभर दोघींचे डोळे भिडले. आता काय होणार होतं? सत्य बाहेर येणार होतं का? रेश्मा शांतपणे म्हणाली, सांग, सत्य काय आहे? बेबी सिटरच्या डोळ्यात अश्रू आले. ती खाली बसली आणि मग तिने जे सांगितलं ते ऐकून रेश्मा हादरली. मी काही चुकीचं करत नव्हते, ती म्हणाली. मी तुला घाबरवू इच्छित नव्हते. मग हे मेसेज कोण पाठवत होतं? हा सगळा गोंधळ कशासाठी होता? बेबी सिटर म्हणाली, तुझा नवरा माझ्यावर संशय घेत होता. तो मला वारंवार फोन करून त्रास देत होता. तो म्हणत होता की मी मुलाची योग्य काळजी घेत नाही. हे खरं होतं का? रेश्माच्या मनात वादळ उसळलं. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. बेबी सिटरने मोबाईल दाखवला. त्यात मेसेज पाठवणारा नंबर सेव्ह होता. तो नंबर कोणाचा होता माहीत आहे का? तो नंबर रेश्माचाच दुसरा सिम होता. रेश्मा थरारली. तिला आठवलं, काही दिवसांपूर्वी ती इतकी तणावात होती की तिला स्वतःवर विश्वास राहिला नव्हता.
तीच स्वतःला सावध करण्यासाठी हे मेसेज शेड्यूल करून ठेवले होते. तिला स्वतःलाच भीती वाटत होती. तिला वाटत होतं की ती चांगली आई नाही. हा सगळा गोंधळ बाहेरचा नव्हता, तो तिच्या मनात चाललेला संघर्ष होता. ती बेबी सिटरवर संशय घेत नव्हती, ती स्वतःवर संशय घेत होती. त्या क्षणी तिला जाणवलं की समस्या बाहेर नसतात, त्या आपल्या भीतीत असतात. रेश्मा रडू लागली. ती म्हणाली, माझ्या मनानेच मला घाबरवलं. बेबी सिटरने तिचा हात धरला. तू वाईट आई नाहीस. त्या दिवशी रेश्माला समजलं की विश्वास तोडणारे लोक नसतात नेहमी. कधीकधी आपली भीतीच आपल्याला फसवते. तिने ठरवलं, ती आता स्वतःवर विश्वास ठेवेल. ती भीतीला नाही तर धैर्याला ऐकेल. जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल की सगळं हातातून निसटतंय, तर लक्षात ठेवा, तुमच्या मनातला अंधारच खरा शत्रू असतो. भीतीवर विश्वास ठेवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची कथा अजून संपलेली नाही. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर जरूर लाईक करा. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठीच असेल.